Hello students, today we'll discuss the next part of isomerism. In last part we have discussed geometrical isomerisms in oximes and azo compounds. Correct na? Yes. Now the next point is difference between cis and trans isomers. बाळांनो सिस आणि ट्रान्स आयसोमर स्टडी केला आपण. ठीक आहे, त्याच्यामध्ये डिफरन्स काय आहे बघणार आहोत आपण. सिस आणि ट्रान्स काय आहेत, एकमेकाचे आयसोमर्स आहेत. Same molecular formula but yes different arrangement of groups around the restricted rotation system. करेक्ट ना? येस, म्हणजेच अरेंजमेंट म्हणजेच काय, स्पेशियल अरेंजमेंट म्हणले आपण. डिफरंट स्पेशियल अरेंजमेंट, फक्त ग्रुपची जी अरेंजमेंट आहे अराउंड दी रेस्ट्रिक्टेड रोटेशन ती कशी आहे, डिफरंट आहे. बाळांनो सुरुवातीलाच आपण आयसोमरिझम स्टडी करते वेळेस ओके काय म्हणलं होतं, आयसोमर्स आर दोज कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट ॲटलिस्ट वन डिफरंट प्रॉपर्टी असं म्हणलं होतं. ठीक आहे ना. मग सिस आणि ट्रान्स आयसोमर्स मध्ये सुद्धा काय असली पाहिजे, ॲटलिस्ट एक डिफरंट प्रॉपर्टी असली पाहिजे. ठीक आहे ना. येस, असं काही नाही की नंबर ऑफ प्रॉपर्टीज डिफरंट असू शकतात. ठीक आहे, पण एक तरी प्रॉपर्टी काय असली पाहिजे, त्या दोन्हीमध्ये डिफरंट असली पाहिजे. बरोबर ना. ओके, मग त्या प्रॉपर्टीज आपण काय सिस आणि ट्रान्समध्ये स्टडी करणार आहोत. त्याच्यामध्ये फर्स्ट प्रॉपर्टी आहे बाळांनो, डायपोल मुवमेंट. मे बी तुमच्यासाठी अननोन असणार आहे हा पॉईंट. ठीक आहे, डायपोल मुवमेंट का म्हणजे काय बाळांनो, ओके म्यू इज इक्वल टू क्यू इंटू डी. डायपोल मुवमेंट इज इक्वल टू चार्ज इंटू डिस्टन्स. ठीक आहे, चार्ज कुठला आहे हा, येस तर पोलार बॉन्ड मधला चार्ज आहे बाळांनो. ठीक आहे ना. येस, ज्या वेळेस ओके एक बॉन्ड जो आहे येस दोन ॲटमनं फॉर्म झालेला असतो, लक्षात येते ना. येस, एक बॉन्ड फॉर्म होण्यासाठी दोन ॲटम्स लागतात. ठीक आहे, ते दोन्ही ॲटम जर ओके डिफरंट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचे असतील ओके तर तिथं काय जनरेट होते, पोलॅरिटी जनरेट होते. ठीक आहे ना. येस, सपोज हे डायपोल मुवमेंटचा कन्सेप्ट तुम्हाला ओके केमिकल बॉन्डिंगमध्ये येणार आहे बाळांनो. ठीक आहे, सपोज कार्बन ओके आणि इथं एक्स ग्रुप आहे. ठीक आहे, कार्बन अँड एक्स म्हणजे सपोज मी इथं फ्लोरीन घेतो. फॉर एक्झाम्पल फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन घेऊ शकता. सपोज फ्लोरीन घेतलं मी. ठीक आहे, आता फ्लोरीन आणि कार्बनमध्ये बाळांनो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स आहे. ठीक आहे ना. कार्बनची अप्रॉक्सिमेटली 2.5 इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे एस आणि फ्लोरीनची अप्रॉक्सिमेटली 4 इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. एक्सपेरिमेंटल कन्सेप्ट आहे. येस, तुम्हाला पुढे होणार आहे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा कन्सेप्ट. ठीक आहे ना. येस, ह्या दोन ॲटम्समध्ये बाळांनो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स आहे आणि तुम्हाला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी रिलेटेड सांगितलं होतं मी. ठीक आहे ना. येस, बॉन्डिंग ॲटममध्ये एक ॲटम काय करतो, इलेक्ट्रॉन डेन्सिटी ओके स्वतःकडे ट्रॅक करून घेतो. ठीक आहे, म्हणजे इथले सिग्मा इलेक्ट्रॉन जे आहेत ते कुठं जातात, टुवर्ड्स द फ्लोरीन. ठीक आहे, सो इट अक्वायर्स स्लाइटली निगेटिव्ह चार्ज, इट अक्वायर्स स्लाइटली पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजेच काय की कार्बनवरची इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय व्हायला लागली, कमी व्हायला लागली. इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी होत असेल तर त्याला डेफिशियंट दाखवतो आपण आणि इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढत असेल तर काय, इलेक्ट्रॉन रिच दाखवतो. ठीक आहे. येस, मीन्स इम्बॅलन्स इन इलेक्ट्रॉन डेन्सिटी टेक्स प्लेस. इकडे इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी राहते, इकडे इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढते. आलं लक्षात. ठीक आहे, ह्या बॉन्डला काय म्हणायचं, पोलार बॉन्ड. ठीक आहे, आणि डायपोल मुवमेंटचे डेफिनेशन कसं केलंय आपण, चार्ज इंटू डिस्टन्स. ह्या दोन्हीवरचा चार्ज इंटू काय, त्या दोन्हीमध्ये असलेला डिस्टन्स. समजलं, दॅट इज कॉल्ड एज अ डायपोल मुवमेंट. तर डायपोल मुवमेंट बाळांनो ओके दोन फॅक्टर्सवरती डिपेंड आहे. येस, एक तर काय चार्ज, बरोबर ना, आणि दुसरा काय डिस्टन्स. चार्ज आणि डिस्टन्स लक्षात आलं का. येस, डिस्टन्स इन्क्रीज होत गेला ओके तर डायपोल मुवमेंट इन्क्रीज होतो. चार्ज सेपरेशन इन्क्रीज होत गेलं, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्सवरती चार्ज सेपरेशन डिपेंड आहे. मोर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स असेल ओके तर काय असणार आहे, चार्ज ओके सेपरेशन सुद्धा हायर असणार आहे. ठीक आहे, मग एक तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स म्हणू शकताय आणि दुसरं काय आहे, डिस्टन्स बिटवीन दीज टू ॲटम्स. ह्या दोन फॅक्टर्सवरती काय आहे, येस डायपोल मुवमेंट डिपेंड आहे. नेक्स्ट काय, येस डायपोल मुवमेंट बाळांनो स्ट्रक्चरवरती सुद्धा डिपेंड आहे. कशावरती, स्ट्रक्चरवरती. ठीक आहे बाळांनो, सिमेट्रिकल स्ट्रक्चर जर असेल, नोट करून ठेवा तसं. ठीक आहे ना. येस, इफ स्ट्रक्चर इज सिमेट्रिकल ओके देन डायपोल मुवमेंट इज लोअर और झिरो. ठीक आहे, अँड इफ दिस स्ट्रक्चर इज अनसिमेट्रिकल देन डायपोल मुवमेंट इज नॉन झिरो. ओके, आता फॉर एक्झाम्पल कार्बन डायऑक्साईड आहे. कार्बन डायऑक्साईडचं स्ट्रक्चर असं लिनियर आहे बाळांनो. ठीक आहे, हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे, हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे. येस, डायपोल मुवमेंट कुणीकडे आहे, टुवर्ड्स द येस ऑक्सिजन.
ठीक आहे. येस, आणि इथं सुद्धा मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, कुणीकडे आहे टुवर्ड्स दी ऑक्सिजन. हे दोन डायपोल मुवमेंट काय करतात बाळांनो, एकमेकाला कॅन्सल आउट करतात. जेवढा इकडं डायपोल मुवमेंट आहे तेवढंच काय आहे, येस ह्या साईडला डायपोल मुवमेंट आहे. येस, हे दोन एकमेकाला कॅन्सल करतात. हे स्ट्रक्चर कसं आहे, सिमेट्रिकल स्ट्रक्चर आहे आणि सिमेट्रिकल स्ट्रक्चरमध्ये बाळांनो डायपोल मुवमेंट काय असतो, 0. लक्षात येते. हे डिटेलमध्ये तुम्हाला नंतर स्टडी करायचं, फक्त एक समजून घ्या इथं. येस, पहिली काय फर्स्ट थिंग काय सांगितलं मी, येस तर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स महत्त्वाचा आहे. ठीक आहे. सेकंड थिंग काय सांगितलं, ओके डिस्टन्स महत्त्वाचं आहे, बरोबर आहे ना. ओके, तर नेक्स्ट काय की बाबा त्याचं स्ट्रक्चर सुद्धा महत्त्वाचं आहे. स्ट्रक्चर जर सिमेट्रिकल, सपोज इथं पोलार बॉन्ड जरी असेल, स्ट्रक्चर सिमेट्रिकल असेल तर डायपोल मुवमेंट काय होतो, 0. ठीक आहे. आणि स्ट्रक्चर जर अनसिमेट्रिकल असेल बाळांनो, सपोज वॉटर आहे, हे स्ट्रक्चर कसं आहे, अनसिमेट्रिकल आहे. ठीक आहे ना. येस, आता डायपोल मुवमेंट कसं आहे, टुवर्ड्स वन डायरेक्शन. इथं लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात बाळांनो, ओके ऑक्सिजनवरती. ठीक आहे. येस, ही डायपोल मुवमेंट आहे या केसमध्ये लाईक दिस. ठीक आहे ना. ह्या ॲरोनं डायपोल मुवमेंट, क्रॉस ॲरोनं दाखवला जातो डायपोल मुवमेंट. ठीक आहे. जो मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह एटम आहे टुवर्ड्स दॅट साईड डायपोल मुवमेंट असा शो केला जातो. समजते का. येस, स्ट्रक्चर सिमेट्रिकल असेल तर डायपोल मुवमेंट 0, अनसिमेट्रिकल असेल तर काय, नॉन 0 डायपोल मुवमेंट. समजलं हे. येस, मग डायपोल मुवमेंट ओके येस सीस आणि ट्रान्समध्ये काय असतो हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. येस, डिस्कशन कशावरती करायचं आहे आपल्याला, सीस आणि ट्रान्स रिलेटेड. ठीक आहे, बघूया वन बाय वन आपण. ठीक आहे. फर्स्ट आहे बाळांनो डायपोल मुवमेंट. ठीक आहे ना. हे नोट करून ठेवा तुम्ही साईडला. ओके, जे काय डिस्कशन केलं तर आपण ते नोट करून ठेवा. येस, सीस आयसोमर्स हॅव अ हायर डायपोल मुवमेंट दॅन ट्रान्स आयसोमर्स. ठीक आहे. आता सीस आयसोमर्समध्ये हायर डायपोल मुवमेंट का आणि ट्रान्स आयसोमर्समध्ये लोअर का, इथं दाखवलं मी. येस, ह्या व्हॅल्यूज पाठ करायची गरज नाही तुम्हाला, फक्त कम्पॅरिझनसाठी दिलेले आहेत व्हॅल्यू. ठीक आहे. इथं म्यू इज इक्वल टू 1.89D दिलेलं आहे. ठीक आहे ना. ह्याला डी बाय म्हणतात, डी बाय युनिट आहे त्याचं. ठीक आहे. म्यू इज इक्वल टू काय आहे, इथं 0 आहे. लक्षात येते. येस, डायपोल मुवमेंट कोणाचा हायर आहे, सीसचा हायर आहे. सीसचा हायर का बाळांनो, ओके कारण काय, इथं मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह काय आहे, क्लोरीन आहे. ठीक आहे. आणि इथं मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह सुद्धा काय आहे, क्लोरीनच आहे. ठीक आहे. येस, डायपोल मुवमेंट ओके येस वन डायरेक्शन चाललेलं आहे. सगळ्या लक्षात येते ना. ओके, ते कॅन्सल आउट होत नाहीये. कॅन्सल आउटसाठी काय पाहिजे, अपोजिट डायरेक्शन पाहिजे, ह्याच्या एक्झॅक्ट अपोजिट डायरेक्शन. तसं नाहीये. ठीक आहे ना. ओके, ती वन डायरेक्शन आहे, एकाच डायरेक्शनला चाललेलं आहे डायपोल मुवमेंट. समजते का हे. येस, किंवा इलेक्ट्रॉनचा फ्लो बघा, एकाच डायरेक्शनला फ्लो आहे म्हणून डायपोल मुवमेंट सुद्धा काय एका डायरेक्शनला दाखवलेला आहे. म्हणून हा डायपोल मुवमेंट काय झाला बाळांनो, नॉन 0 झाला. मग सीससाठी लक्षात ठेवा, डायपोल मुवमेंट काय असतो, नॉन 0 असतो. समजलं. येस, आता इथं ट्रान्स जो आहे, ठीक आहे ना. येस, ट्रान्समध्ये डायपोल मुवमेंट बघा, येस अपोजिट डायरेक्शनला दिसतो तुम्हाला. येस, दे ओके येस कॅन्सल्स टू इच अदर. लक्षात येते. हा डायपोल मुवमेंट जो आहे तो एक कॅन्सल आउट होतो, कारण काय इक्वल अँड अपोजिट आहे, इक्वल अँड अपोजिट. त्याच्यामुळे इथं काय लिहिलं, 0 लिहिलं. लक्षात राहील हे. डायपोल मुवमेंट इन केस ऑफ सीस इज हायर ओके दॅन ट्रान्स. क्लिअर आहे. येस, नेक्स्ट पॉईंट बघा. येस, मेल्टिंग पॉईंट. लक्षात ठेवा बाळांनो, मेल्टिंग पॉईंट कशाचा घेतो आपण, क्रिस्टलचा घेतो. क्रिस्टलचा मेल्टिंग पॉईंट म्हणजे सॉलिड स्टेटचा मेल्टिंग पॉईंट घेतो आपण. सॉलिडमध्ये कोणाचा, क्रिस्टलचा. येते का लक्षात. येस, आणि क्रिस्टल्स जे असतात बाळांनो ओके त्याच्यामध्ये स्मॉल 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 युनिट्स असतात आणि ते स्मॉल युनिट एका लॅटाईसमध्ये अरेंज झालेले असतात. ठीक आहे. सपोज दिस इज द क्रिस्टल. ह्या क्रिस्टलमध्ये ओके नंबर ऑफ ओके काय ॲटम्स असे अरेंज झालेले असतात. लक्षात येते. येस, मग ह्या क्रिस्टलला मेल्ट केलं आपण ओके तर त्याला मेल्टिंग पॉईंट. मेल्टिंग पॉईंटची डेफिनेशन डिफरंट आहे. ठीक आहे. मेल्टिंग पॉईंटची डेफिनेशन कशावर डिपेंड आहे तर वेपर प्रेशरवरती डिपेंड आहे. ती तुम्हाला सोल्युशन अँड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज किंवा सोल्युशन चॅप्टरमध्ये स्टडी करायला मिळेल. ठीक आहे ना. येस, स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये सुद्धा आहे. ठीक आहे ना. येस, मेल्टिंग पॉईंट कशाला म्हणायचं, वेन वेपर प्रेशर ऑफ सॉलिड बिकम्स इक्वल टू दी वेपर प्रेशर ऑफ लिक्विड. लिक्विडचं वेपर प्रेशर आणि सॉलिडचं वेपर प्रेशर ज्यावेळेस इक्वल होतात ना ओके त्या टेम्परेचरला काय म्हटलं जातं, येस मेल्टिंग पॉईंट म्हटलं जातं. कारण तुम्हाला सॉलिडला मेल्ट करायचं आहे. ठीक आहे ना. सॉलिडला मेल्ट करण्यासाठी ओके जे काय टेम्परेचर लागतं, ठीक आहे ना ओके मग कंडिशन आहे त्यावेळेस एक
काय झालं पाहिजे? येस, सॉलिडचं व्हेपर प्रेशर आणि लिक्विडचं व्हेपर प्रेशर इक्वल असलं पाहिजे त्या कंडिशनला. समजतंय? येस, त्या टेम्परेचरला काय म्हणायचं? मेल्टिंग पॉईंट. लक्षात येते ना? येस, मग मेल्टिंग पॉईंटसाठी रिक्वायरमेंट काय आहे? येस, हे जर येस आयटम्स असतील, मॉलिक्युल्स असतील, ठीक आहे, टाईटली हेल्ड असतील ना बाळांनो, येस, क्लोजली पॅक्ड असतील ना एकमेकांमध्ये असे, येस, तर मेल्टिंग पॉईंट हायर असतो. मग क्लोजली पॅक्ड कशामध्ये असतात? येस, तर ट्रान्समध्ये असतात. ट्रान्सचं स्ट्रक्चर सिमेट्रिकल आहे बाळांनो, ठीक आहे ना? येस, आणि सिमेट्रिकल असल्यामुळं काय, दे आर क्लोजली पॅक्ड और टाईटली हेल्ड येस इन क्रिस्टल लॅटाईस. लॅटाईसमध्ये ते काय असतात? टाईटली हेल्ड असतात, आणि टाईटली हेल्ड असल्यामुळं येस त्याचा मेल्टिंग पॉईंट हायर असतो. आता दोन्हीमध्ये कम्पेअर करा, ठीक आहे. येस, हा सीस आहे बाळांनो, करेक्ट ना? येस, हा सीस आहे आणि हा काय आहे? ट्रान्स आहे. नॉमेनक्लेचर येतं तुम्हाला आता, ठीक आहे ना? कुठलाही कंपाऊंड दिलं तर त्याचं नॉमेनक्लेचर तुम्हाला करता आलं पाहिजे, करेक्ट. मेल्टिंग पॉईंट किती आहे? 220 केल्विन आहे, आणि इथे किती आहे? 260 केल्विन. हे कशामुळं मेल्टिंग पॉईंट हायर आहे? तर का हा सिमेट्रिकल आहे आणि क्लोजली काय असतो? पॅक्ड असतो. कशामध्ये? क्रिस्टल लॅटाईसमध्ये. समजलं हे? येस, हे होतं रिगार्डिंग मेल्टिंग पॉईंट. ओके, काय डाऊट आहे इथं तुम्हाला आता? ओके, कारण काय, येस, इथं लॅटाईसचा पॉईंट जो आहे क्रिस्टल लॅटाईसचा, तुम्हाला कुठे येतो? सॉलिड स्टेटमध्ये येतो. की लॅटाईस काय असतात, लॅटाईस पॉईंट्स काय असतात, ठीक आहे ना, युनिट्स काय असतात त्याच्यामधले, युनिट सेल काय असतात, बरोबर आहे ना? त्याची अरेंजमेंट काय असते, ह्या सगळ्या गोष्टी कुठे येतात? सॉलिड स्टेटमध्ये येतात. फक्त इथं असं लक्षात ठेवा की ह्या लॅटाईसमध्ये असा एक क्यूब आहे क्रिस्टलचा. त्या क्रिस्टलच्या क्यूबमध्ये बाळांनो जे काय ॲटम्स आहेत, जे काय मॉलिक्युल्स आहेत, ते कसे टाईटली हेल्ड आहेत, अँड इट रिक्वायर्स मोर एनर्जी. त्याला लॅटाईस एनर्जी म्हणायचं. का? कारण काय, क्रिस्टलला तुम्हाला त्या मॉलिक्युल्सला काय करायचं? ब्रेक करायचं आहे, ठीक आहे ना? ब्रेक करण्यासाठी जी काय एनर्जी लागते त्या एनर्जीला लॅटाईस एनर्जी म्हणायचं. मग ही एनर्जी जास्त लागते तुम्हाला, हायर एनर्जी लागते, ठीक आहे, टू ब्रेक दॅट येस बॉन्ड बिटवीन मॉलिक्युल्स. लक्षात येते का? येस, फोर्सेस बिटवीन मॉलिक्युल्स. टाईटली हेल्ड जर असतील तर मोर टेम्परेचर लागेल, मोर एनर्जी लागेल टू ब्रेक इट. आलं लक्षात? ठीक आहे. मग ट्रान्स मॉलिक्युल्स हे टाईटली हेल्ड असतात, त्याच्यामुळे त्याचा मेल्टिंग पॉईंट जो आहे तो काय आहे? हायर आहे. समजलं हे? येस. नेक्स्ट आहे बाळांनो सॉलिबिलिटी. ठीक आहे. तर सॉलिबिलिटीचा जो कन्सेप्ट आहे ना, तो कशावरती डिपेंड आहे? सॉल्व्हंटच्या पोलॅरिटीवरती आणि काय? सोल्यूटच्या पोलॅरिटीवरती. ठीक आहे. आता सोल्यूट आणि सॉल्व्हंट काय आहे? येस, सॉल्व्हंट म्हणजे काय? ज्या सबस्टन्सेसमध्ये आपण स्मॉल सबस्टन्स ॲड करतो, जसं की आपण सॉल्ट वॉटरमध्ये ॲड करायचं आहे आपल्याला. प्युअर वॉटर आहे, प्युअर वॉटरमध्ये सॉल्ट ॲड करतोय, किती? 1 स्पून इन 1 लिटर. तर तो वॉटर काय झाला? सॉल्व्हंट, आणि सॉल्ट काय झाला? येस, सोल्यूट. म्हणजे जो कमी अमाऊंटमध्ये घेतो आपण दॅट इज कॉल्ड ॲज अ सोल्यूट, आणि जो मोर अमाऊंटमध्ये घेतो आपण दॅट इज कॉल्ड ॲज अ सॉल्व्हंट. समजते का? येस. मग आता सीस आणि ट्रान्स आपल्याला कशामध्ये? येस, वॉटरमध्ये ॲड करायचे आहेत. सॉलिबिलिटी रिलेटेड टू दी वॉटर आहे जनरली, ठीक आहे ना? वॉटर सॉलिबिलिटी कशी आहे? सॉल्व्हंट कोण असणार आहे या केसमध्ये? आता वॉटर असणार आहे. त्या वॉटरमध्ये आपल्याला काय ॲड करायचं? सोल्यूट ॲड करायचं. तिथं आणखीन एक कंडिशन महत्त्वाची आहे, दॅट इज इंटरॅक्शन बिटवीन सॉल्व्हंट अँड सोल्यूट मॉलिक्युल्स. समजते का? येस, सोल्यूट आणि सॉल्व्हंट इंटरॅक्शन जर हायर असेल बाळांनो, तर काय? सॉलिबिलिटी हायर असते. समजते ना? म्हणजे काय झालं? म्हणजे काय इथं रिक्वायरमेंट काय आहे की सोल्यूट जो आहे तो सॉल्व्हंट सोबत काय? बॉन्ड तयार केला पाहिजे, अदरवाईज त्याच्यामध्ये अट्रॅक्शन असलं पाहिजे. अट्रॅक्शन असेल तरच सॉलिबिलिटी हायर असते. मग अट्रॅक्शनसाठी पोलॅरिटी महत्त्वाची आहे. आता वॉटर कसं आहे? पोलार सॉल्व्हंट आहे, लक्षात ठेवा. हे वॉटर इज अ पोलार सॉल्व्हंट. मग त्याच्यामध्ये जर हायर पोलॅरिटी असेल तर त्याच्यामध्ये इंटरॅक्शन असतं. समजलं ना? पोलार कंपाऊंड्समध्ये काय असतं? डायपोल इंटरॅक्शन असतं. डायपोल इंटरॅक्शन, डायपोल इंटरॅक्शन म्हणायचं त्याला. समजलं ना? डायपोल म्हणजे काय? येस, आत्ताच दाखवलं होतं तुम्हाला. सपोज हा एक्स आहे, इट कॅरीज निगेटिव्ह चार्ज, इट कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज. येस, हे चार्जेस म्हणजे पोल्स. चार्जेस म्हणजे काय आहेत? पोल्स आहेत. ठीक आहे, 2 चार्जेस आहेत म्हणून डाय. समजलं का? येस, 2 चार्जेस आहेत म्हणून डाय म्हणायचं. पोल्स, डाय पोल्स, डाय चार्जेस, 2 चार्जेस. समजलं? येस. मग ह्या मॉलिक्युल्समध्ये काय आहेत बाळांनो? येस, 2 चार्जेस फॉर्म झाले, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, त्यालाच म्हणायचं डायपोल्स. आणि त्या इंटरॅक्शनला म्हणायचं डायपोल इंटरॅक्शन. सपोज दुसरा मॉलिक्यूल जर ॲड केला इथं, सपोज कार्बन आणि एक्स आहे, ठीक आहे, इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे, इथं निगेटिव्ह चार्ज आहे, दोन्हीमध्ये जर इंटरॅक्शन असेल तर ह्याला म्हणायचं डायपोल इंटरॅक्शन. समजलं ना? येस. मग सिस आयसोमर जे आहेत बाळांनो,
ते हायली पोलर असतात ॲज कम्पेअर टू दी ट्रान्स. ठीक आहे ना, म्हणून काय त्याची सॉलिबिलिटी काय असते, हायर असते, कारण सॉल्वंट सोबत ते मोर इंटरॅक्ट होतात ॲज कम्पेअर टू दी ट्रान्स आयसोमर्स. समजलं हे? येस, म्हणजे सॉलिबिलिटीसाठी रिक्वायरमेंट काय आहे? येस, त्याच्यामध्ये पोलॅरिटी असली पाहिजे. समजलं का? येस, आणि येस सॉलिबिलिटी कशामध्ये चेक करतोय आपण? इन वॉटर. इन वॉटर, हे लक्षात ठेवा. ठीक आहे ना, वॉटरमध्ये हा ॲड केला की मोर सॉल्युबल आहे. का? कारण ह्याच्यामध्ये पोलॅरिटी हायर आहे. वॉटरमध्ये हा ॲड केला बळानो लेस सॉल्युबल आहे, कारण त्याच्यामध्ये पोलॅरिटी लो आहे. आत्ताच पाहिलं डायपोल ट्रान्समध्ये काय असतो? येस, लेस असतो, कमी असतो ॲज कम्पेअर टू दी सिस. लक्षात आलं हे? येस. ओके, नेक्स्ट पॉईंट बघूया आता. ओके बाळांनो, नेक्स्ट पॉईंट बघा त्याच्यामध्येच. येस, दॅट इज डेन्सिटी. ठीक आहे, डेन्सिटी काय असते बाळांनो? डेन्सिटी इज इक्वल टू मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. ठीक आहे, येस, त्या सबस्टन्सचा मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. ठीक आहे, येस, मग मास जर इन्क्रीज होत गेला, मास इन्क्रीजेस, डेन्सिटी ऑल्सो इन्क्रीजेस. लक्षात येते का? बघा, मास इन्क्रीज होत गेला, डेन्सिटी इन्क्रीज होते. ठीक आहे, व्हॉल्यूम इन्क्रीजेस, डेन्सिटी डिक्रीजेस. लक्षात येते? येस, मासची व्हॅल्यू हायर असेल ॲज कम्पेअर टू दी व्हॉल्यूम. ठीक आहे, तर डेन्सिटी हायर असते. ठीक आहे, आणि काय व्हॉल्यूम जर वाढत गेलं, ओके, येस, मासची व्हॅल्यू सेम असेल, व्हॉल्यूम वाढत गेलं, ओके, तर डेन्सिटी काय होत जाते? कमी 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 होत जाते. ठीक आहे ना? येस, हे फॉर्म्युला नोन असेल तुम्हाला. ठीक आहे, डेन्सिटी इज इक्वल टू मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. लक्षात येते हे? येस, मग जो क्लोजली पॅक्ड असतो बाळांनो, ओके, त्याची डेन्सिटी काय असते? हायर असते. लक्षात येते ना? ओके, जो क्लोजली पॅक्ड आहे, कमी स्पेसमध्ये, कमी व्हॉल्यूममध्ये, ओके, येस, मोर मास जर असेल, कमी व्हॉल्यूममध्ये मोर मास जर असेल, तर डेन्सिटी काय असते? हायर असते. समजलं ना? ओके, इकडे लक्ष द्या. सपोज हे असे दोन व्हॉल्यूम्स आहेत. सपोज हे एक व्हॉल्यूम आहे, येस, आणि हे एक व्हॉल्यूम आहे बाळांनो. ठीक आहे, येस, हे कन्सिडर करूया 1 लिटर आहे व्हॉल्यूम. ठीक आहे ना, 1 लिटर किंवा 1 क्युबिक सेंटीमीटर असं कन्सिडर करू शकता व्हॉल्यूम. ठीक आहे ना? येस, आणि हे काय आहे? 2 लिटर आहे. ठीक आहे, हे 1 लिटर आहे, हे 2 लिटर आहे. ह्याच्यामध्ये 1 ग्रॅम आहे, आणि ह्याच्यामध्ये सुद्धा काय? 1 ग्रॅम आहे. बघा, दोन्हीचं व्हॉल्यूम काय घेतलंय आपण? डिफरंट घेतलेलं आहे. येस, पण मास कसा आहे? दोन्हीचं सेम आहे. ठीक आहे, ह्याची डेन्सिटी काय येईल सांगा बरं? डेन्सिटी इज इक्वल टू 1 ग्रॅम पर लिटर. प्रत्येक लिटरला, ओके, 1 ग्रॅम आहे. समजलं? 1 ग्रॅम पर लिटर म्हणजे डेन्सिटी काय होईल? 1 होईल. बरोबर आहे ना? ओके, इथं 1 लिटर आहे ना? येस, 1 ग्रॅम पर 1 लिटर. पर लिटर म्हणा किंवा 1 लिटर म्हणा. ठीक आहे ना? येस, इज इक्वल टू 1 ग्रॅम येस पर लिटर. ह्याची डेन्सिटी काय होईल? 1 ग्रॅम पर लिटर. समजलंय का? ठीक आहे, नेक्स्ट बघा, इथं काय होईल आता? डेन्सिटी इज इक्वल टू 1. ठीक आहे, असं लिहिलं तरी चालेल. डेन्सिटी इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 1. हे ग्रॅम, हे लिटर, इज इक्वल टू काय होईल? 1 ग्रॅम पर लिटर. 1 ग्रॅम पर लिटर. समजलं का? येस, इथं पण असंच लिहा, 1 ग्रॅम डिवायडेड बाय 2 लिटर. म्हणजेच काय? 2 लिटरमध्ये 1 ग्रॅम आहे. येस, काय होईल डेन्सिटी ह्याची? येस, 0.5 ग्रॅम पर लिटर. लक्षात येतं हे कशामुळे झालं? व्हॉल्यूम चेंज केल्यामुळं. समजलं ना? येस, हायर व्हॉल्यूम असेल, ओके, येस, आणि सेम मास असेल वळण, ओके, तर डेन्सिटी ऑब्व्हियसली काय होते? कमी होते. लक्षात आलं ना हे? येस, मग आता जो क्लोजली पॅक्ड आहे, कमी स्पेसमध्ये मोर मास आहे, त्याची डेन्सिटी काय असणार आहे? हायर. मग ट्रान्स आयसोमरची डेन्सिटी कशी असणार आहे? हायर असणार आहे, कारण तो क्लोजली पॅक्ड असतो. ठीक आहे ना? व्हॉल्यूम कमी असतं त्याचं वळण, कमी व्हॉल्यूममध्ये मोर मास असतो. ह्या दोन्हीला जर कम्पेअर केलं आपण, ओके, तर ह्याची डेन्सिटी बघा, ओके, पर क्युबिक सेंटीमीटर दिलेली आहे ती डेन्सिटी. येस, डेन्सिटी इज इक्वल टू 1.58 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. कोणाची डेन्सिटी आहे? येस, ह्या मॅलिक ॲसिडची आहे. लक्षात येते? येस, आणि फिमॅरिक ॲसिडची काय दिली आहे? ओके, 1.64 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. का? ह्याची मोर का आहे डेन्सिटी? कारण काय? हा क्लोजली पॅक्ड आहे, कमी जागेमध्ये मोर अमाऊंटमध्ये काय आहे तो? येस, एक्झिस्ट आहे. लक्षात येते का? बघा, किंवा मोर अमाऊंटमध्ये तो काय होतो? तिथं अकोमोडेट होतो. आलं लक्षात हे? येस, मग डेन्सिटी ट्रान्सची हायर असते ॲज कम्पेअर टू दी सिस आयसोमर्स. क्लिअर आहे?
येस. नेक्स्ट बघा, बॉइलिंग पॉईंट. तर बॉइलिंग पॉईंट कशावरती डिपेंड असतो बघा, डिफरन्स आहे दोन्हीमध्ये. मेल्टिंग पॉईंट ओके क्लोज पॅकिंगवरती डिपेंड असतो, कारण तो सॉलिड स्टेटमध्ये असतो बाळांनो. ठीक आहे. आणि बॉइलिंग पॉईंट ओके आता डायरेक्ट सॉलिडचा बॉइलिंग पॉईंट घेत नाही आपण, एकतर लिक्विड किंवा काय गॅसेसचा बॉइलिंग पॉईंट कन्सिडर केला जातो. आणि मोस्टली कशामध्ये, लिक्विडमध्ये किंवा लिक्विडचा बॉइलिंग पॉईंट चेक केला जातो. समजते ना. मग ऑलरेडी तो कशामध्ये आता लिक्विड स्टेटमध्ये गेलेला आहे. ठीक आहे ना. लिक्विड नंतर ओके पुढे काय बघणार आहे तुम्ही, बॉइलिंग पॉईंट. आणि बॉइलिंग पॉईंट कशाला म्हणायचं, टेम्परेचर ॲट विच वेपर प्रेशर ऑफ लिक्विड बिकम्स इक्वल टू दी वेपर प्रेशर ऑफ ॲटमॉस्फिअर किंवा ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणा. समजते का काय सांगितलं मी, टेम्परेचर ॲट विच वेपर प्रेशर ऑफ लिक्विड बिकम्स इक्वल टू दी ॲटमॉस्फेरिक प्रेशर, दॅट इज कॉल्ड ॲज अ बॉइलिंग पॉईंट. ठीक आहे. येस. मग इंटरॅक्शन कोणामध्ये जास्त असतं, सीसमध्ये. डायपोल डायपोल इंटरॅक्शन सीसचं जास्त असतं का, कारण काय, सीस मोर पोलर आहेत, त्याचं डायपोल मुवमेंट हायर आहे ॲज कम्पेअर टू दी ट्रान्स. मग लक्षात ठेवा ओके, ज्याचं डायपोल मुवमेंट हायर आहे त्याचा बॉइलिंग पॉईंट हायर आहे. समजलं ना. येस. मेल्टिंग पॉईंटसाठी काय लक्षात ठेवाल, क्लोज पॅकिंग लक्षात ठेवाल. डेन्सिटीसाठी क्लोज पॅकिंग लक्षात ठेवाल. ठीक आहे ना. येस. बॉइलिंग पॉईंट ओके कशावर डिपेंड आहे, मग डायपोलवरती. सिस आयसोमर्स हॅव अ हायर बॉइलिंग पॉईंट दॅन ट्रान्स आयसोमर्स ड्यू टू डायपोल डायपोल इंटरॅक्शन. ठीक आहे. येस. सिस आयसोमरमध्ये काय आहे, डायपोल डायपोल इंटरॅक्शन हायर आहे. येस. का, करण्याचं डायपोल मुवमेंट हायर आहे. समजलं, ॲज कम्पेअर टू दी ट्रान्स. ह्या व्हॅल्यूज पाठ करायच्या नाहीत बाळांनो. ठीक आहे ना. फक्त कम्पेअर करायचं, कोणाचं बॉइलिंग पॉईंट हायर आहे, कोणाचं लोअर आहे त्याच्यासाठी. समजलं हे. येस. तुम्हाला क्वेश्चन सुद्धा विचारते वेळेस असं विचारतात, विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड ओके हॅव्हिंग हायर बॉइलिंग पॉईंट म्हणतात किंवा लोअर बॉइलिंग पॉईंट म्हणतात. ठीक आहे. मग कम्पेअर करायचं तुम्हाला तिथं फक्त. समजलं ना. येस. डायरेक्ट व्हॅल्यूज तुम्हाला देत नाहीत किंवा विचारत नाहीत. क्लिअर आहे हे. येस. नेक्स्ट पॉईंट बघूया आता. बघा नेक्स्ट पॉईंट बघा. येस. दॅट इज केमिकल प्रॉपर्टीज. ठीक आहे. सीस आणि ट्रान्समध्ये ओके असे काही कंपाऊंड्स आहेत ज्या केमिकल प्रॉपर्टीज काय दाखवतात, डिफरंट दाखवतात. ठीक आहे. हा काय आहे बघा, सीस मॅलिक ॲसिड आहे. सीस का म्हणलं, कारण काय, सेम ग्रुप्स ऑन सेम साईड आहेत. आलं लक्षात. ठीक आहे. आता ह्या कंपाऊंडमध्ये काय रिॲक्शन होते. ठीक आहे. इथं काय दाखवलंय मी, रिमूव्हल ऑफ H2O टू फॉर्म अनहायड्राइड. ठीक आहे ना. म्हणजेच काय, एका ओके ग्रुपमधला OH आणि दुसऱ्या ग्रुपमधला ओके H कंबाईन होतात ओके आणि काय, वॉटर मॉलिक्यूल तयार होतो. ठीक आहे. दिस ऑक्सिजन अटॅच टू दिस कार्बन टू फॉर्म अनहायड्राइड. समजते का. येस. दिस इज कॉल्ड एज अ मॅलिक अनहायड्राइड. सीस फॉर्ममध्ये असेल तो ओके तरच काय, मॅलिक अनहायड्राइड फॉर्म होतो. ओके. पण काय, जर ट्रान्स फॉर्ममध्ये जर असेल बाळांनो तर अनहायड्राइड फॉर्म होत नाही. समजते का बघा. येस. इथं ट्रान्स फॉर्ममध्ये आहे, कारण काय, हा ग्रुप ओके राईट साईडला आहे, हा ग्रुप कुठे आहे, लेफ्ट साईडला आहे. तो कसा आहे, अपोजिट आहे. दॅट्स वाय देर इज नो फॉर्मेशन ऑफ मॅलिक अनहायड्राइड. आलं का लक्षात. ठीक आहे. मॅलिक अनहायड्राइड फॉर्म होण्यासाठी ओके दोन्ही ग्रुप्स कसे असले पाहिजेत, सेम साईडला असले पाहिजेत, तर त्याच्यामध्ये रिॲक्शन होते. ठीक आहे. मग मॅलिक ॲसिडपासून ओके काय फॉर्म होतो, मॅलिक अनहायड्राइड फॉर्म होतो. पण फ्युमॅरिक ॲसिडपासून अनहायड्राइड फॉर्म होत नाही. ह्या दोन्हीमधला डिफरन्स समजला. ठीक आहे. नेक्स्ट बघा, KMnO4 ॲड केलं, अल्कलाईन KMnO4. हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे बाळांनो. काय करतो, ऑक्सिडेशन करतो. ठीक आहे ना. येस. इथं O दाखवलंय ना ओके असं ऑक्सिजन कुठेही दाखवलं असेल ना तर त्या रिॲक्शनला म्हणायचं ऑक्सिडेशन रिॲक्शन. ठीक आहे ना. येस. आता ह्या KMnO4 पासनं ओके इथं काय होतं, ऑक्सिडेशन होतं, म्हणजे ऑक्सिजनचं इन्सर्शन होतं. ठीक आहे ना. येस. इथं बघा OH 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 कुठं आलेला आहे, येस ह्या डबल बॉन्डवरती आलेला आहे. लक्षात आलं. ठीक आहे ना. येस. हा कंपाऊंड जो फॉर्म झालेला आहे बाळांनो ओके दिस कंपाऊंड इज कॉल्ड एज अ मेझो टार्टारिक ॲसिड. हा मेझो का म्हणलं, ठीक आहे ना. ओके केमिकल प्रॉपर्टीज अजून पुढं आहेत, नाही समजलं ओके तरी काय करायचं, तुम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे फक्त. ठीक आहे बाबा. मॅलिक सीस मॅलिक ॲसिड घेतला ओके KMnO4 ॲड केलं त्याच्यामध्ये की काय, OH ग्रुप ओके त्याच्यामध्ये ॲड होतो. कुठं, येस अक्रॉस दिस डबल बॉन्ड. काय फॉर्म झालेला आहे हे महत्त्वाचं आहे, मेझो टार्टारिक ॲसिड. ह्या कंपाऊंडचं नाव आहे बाळांनो टार्टारिक ॲसिड. लक्षात येते हे. मेझो का म्हणायचं, कारण काय, त्याचे दोन इक्वल पार्ट होतात.
ठीक आहे, त्या ह्या कंपाऊंडचे जर दोन इक्वल पार्ट होत असतील किंवा काय इथं जर मिरर ठेवला आपण असा, तर ही इमेज एक्झॅक्टली अशी दिसत असेल खाली, लक्षात येते का बघा. ओके, असं जर इथं आपण मिरर ठेवला, ओके, तर हे दिसणार आहे ना मिररमध्ये, समजते का. म्हणजेच काय, त्याचे दोन इक्वल पार्ट होतात, अशा कंपाऊंडला म्हणायचं मेसो कंपाऊंड. समजलं ना. ठीक आहे, इथं मिरर ठेवला तर काय असणार आहे, हा ग्रुप एक्झॅक्टली असा दिसतो कशामध्ये, त्या मिररमध्ये. समजलं. त्याच्यामध्ये प्लेन ऑफ सिमेट्री आहे. काय आहे, प्लेन ऑफ सिमेट्री. पुढे आहे हे तुम्हाला येस, प्लेन ऑफ सिमेट्री. प्लेन ऑफ सिमेट्री आलं हे लक्षात तुमच्या. ठीक आहे, इथं बघा आता तोच कंपाऊंड ऍड केला, तोच रिएजंट ऍड केलाय. ठीक आहे ना. येस, इथं OH OH आलेला आहे. ओके, पण हा COOH आणि COOH कसा आहे, अपोजिट साईडला आहे. बाळांनो इथं मिरर इमेज ठेवा, मिरर ठेवा असा इथं. आता हा एक्झॅक्टली खाली दिसेल का, नाही दिसणार. ह्याचे दोन इक्वल पार्ट होतील का, नाही होणार. समजलं का. येस, असे दोन कंपाऊंड्स, असं जर कंपाऊंड असेल बाळांनो, ओकेस, इथं मिरर ठेवला, ओकेस, तर काय हा एक्झॅक्टली ओकेस कशामध्ये, मिरर इमेजमध्ये दिसतो. ठीक आहे, हा ग्रुप कुठं दिसेल मिररमध्ये, ओकेस, ह्या साईडला दिसतो, आणि हा ग्रुप कुठं दिसतो, अपोजिट साईडला दिसतो. आलं लक्षात. हे दोन एकमेकाचे काय आहेत, मिरर इमेज आहेत बाळांनो. लक्षात येत आहे. हा जर मिरर समोर ठेवला, ओकेस, तर तो असा दिसतो. ठीक आहे, आता ह्या दोन कंपाऊंड्सला काय म्हणायचं आहे, रेसिमिक मिक्सचर. ठीक आहे ना. येस, रेसिमिक मिक्सचर काय असतं, तर काय इक्वल अमाऊंट ऑफ और इक्वल ओकेस मोल्स ऑफ ओकेस काय प्लस अँड मायनस ओकेस कंपाऊंड्स. प्लस आणि मायनस म्हणजे काय, डेक्स्ट्रो रोटेटरी आणि लिओ रोटेटरी कंपाऊंड्स. ह्या दोन्हीचं इक्विमोलार मिक्सचर जर असेल बाळांनो, तर काय म्हणायचं, रेसिमिक मिक्सचर. हा प्लस म्हणजे डेक्स्ट्रो रोटेटरी आहे. ठीक आहे, तुम्हाला पुढे आहे ऑप्टिकल आयसोमरिझम मध्ये. ठीक आहे, डेक्स्ट्रो म्हणजेच काय, येस, तो प्लेन ऑफ प्लेन पोलराइज्ड लाईटला ओकेस रोटेट करतो टुवर्ड्स दी राईट डायरेक्शन, आणि लिओ म्हणजे काय, लेफ्ट डायरेक्शन. आता हे प्लेन ऑफ प्लेन पोलराइज्ड लाईट वगैरेचा कन्सेप्ट पुढे आहे तुम्हाला. ठीक आहे, इथं एवढंच लक्षात ठेवा, प्लस इंडिकेट्स डेक्स्ट्रो रोटेटरी, येस म्हणजे क्लॉकवाईज, आणि मायनस म्हणजे काय, येस अँटी क्लॉकवाईज. लक्षात आलं हे. येस, आणि त्या दोन्हीला काय म्हणायचं, त्या दोन्हीच्या मिक्सरला काय म्हणायचं, रेसिमिक मिक्सचर. आणि रेसिमिक मिक्सचर काय आहे, इक्विमोलार मिक्सचर ऑफ डेक्स्ट्रो अँड लिओ आयसोमर्स किंवा कंपाऊंड्स. समजलं हे. ह्या होत्या केमिकल प्रॉपर्टीज. सिस असेल तर काय फॉर्म होतो, आणि ट्रान्स असेल तर काय फॉर्म होतो. समजलं हे. येस, मग आपण आज काय स्टडी केलं, तर डिफरन्स बिटवीन सिस अँड ट्रान्स आयसोमर्स. आणखीन काय क्वेश्चन्स बघूया त्याच्यावरती बाळांनो. येस, ठीक आहे. क्वेश्चन बघा, विच कॅन शो सिस ट्रान्स आयसोमरिझम. ठीक आहे, घ्या क्वेश्चन. विच कॅन शो सिस ट्रान्स आयसोमरिझम. ठीक आहे, त्याच्यामध्ये फर्स्ट ऑप्शन आहे Cl CH2 CH2 Cl. सेकंड ऑप्शन आहे बाळांनो येस Cl2 C डबल बॉन्ड C CH2. थर्ड ऑप्शन आहे Cl2 C डबल बॉन्ड C Cl2. आणि फोर्थ आहे Cl CH डबल बॉन्ड CH Cl. ठीक आहे, येस फाइंड आउट करा. विच शो सिस ट्रान्स आयसोमरिझम. सिस ट्रान्स आयसोमरिझम दाखवण्यासाठी ओके रिक्वायरमेंट काय आहे. येस डेफिनेटली तो GI दाखवतो की नाही असं विचारले. आणि त्याच्यामध्येच परत काय सिस ट्रान्स दाखवण्यासाठी बाळांनो ओके ह्या दोन डबल बॉन्डेड कार्बनवरती काय असले पाहिजेत, दोन डिफरंट ग्रुप्स असले पाहिजेत. बरोबर आहे ना. ओके हा दाखवतो का बघा, विच कॅन शो म्हणलंय. ठीक आहे ना. येस हा बघा CH2 आहे, C कार्बन C. ठीक आहे, इथं HCl असं आहे. ठीक आहे, इथं सुद्धा काय HCl आहे.
इथं रेस्ट्रिक्टेड रोटेशन सिस्टीम नाही. रेस्ट्रिक्टेड रोटेशन सिस्टीम जर नसेल ओके तर इट विल नॉट शो GI. ठीक आहे ना. हा कसा आहे, सॅच्युरेटेड आहे. ठीक आहे. सेकंड बघा, कार्बन. ठीक आहे, डबल बॉन्ड कार्बन. इथं काय आहे, एस. दोन झाले का, एस. डबल घ्या, H H Cl Cl. ही सिस्टीम सिस ट्रान्स आयसोमरिझम दाखवू शकते का, नाही. एकाच कार्बनवरती ओके काय आहेत बाळांनो, दोन सेम ग्रुप आहेत. सो इट विल नॉट शो. काय असले पाहिजेत, हे दोन डिफरंट असले पाहिजेत. ठीक आहे. थर्ड बघा, Cl Cl डबल बॉन्ड C Cl Cl. दोन्ही ग्रुप्स कशा आहेत तिथं, सेम आहेत. इट विल नॉट शो सिस ट्रान्स आयसोमर्स. येस. हा बघा, कार्बन डबल बॉन्ड कार्बन H Cl Cl H. डेफिनेटली इट विल शो सिस ट्रान्स आयसोमरिझम. ठीक आहे ना. येस. एक वेळेस हायड्रोजन सेम साईडला घेऊ शकताय आणि एक वेळेस अपोजिट साईडला घेऊ शकताय. ठीक आहे ना. हा ट्रान्सफॉर्म आहे. येस. आणि दुसरा काय असेल, दिस इज सिस फॉर्म, सिस ट्रान्स. डेफिनेटली इट शोज सिस ट्रान्स आयसोमरिझम. सो ऑप्शन इज फोर्थ. Which of the following compound can show geometrical isomerism? Which of the following compounds cannot show geometrical isomerism? Which of the following compounds cannot show geometrical isomerism? त्याच्यामध्ये फर्स्ट आहे बाळांनो Br here Cl Cl. सेकंड आहे CH3 CH3. थर्ड आहे, ठीक आहे, यस, CH3 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 CH3. अँड फोर्थ आहे CH3 CH3 CH3. ठीक आहे. आता चेक करा, सगळे कंपाऊंड्स कसे आहेत, सायक्लिक आहेत. बरोबर आहे ना. सायक्लिकसाठी रिक्वायरमेंट काय आहे, एस 2 sp3 कार्बनवरती एस 2 काय असले पाहिजे, डिफरंट ग्रुप. ठीक आहे. 2 sp3 कार्बनवरती ओके एस काय असले पाहिजेत, प्रत्येक sp3 कार्बनवरती 2 डिफरंट ग्रुप असले पाहिजेत. समजलं का. एस परत एकदा सांगतो, त्याच्यामध्ये 2 sp3 कार्बन असले पाहिजेत आणि प्रत्येक कार्बनवरती 2 डिफरंट ग्रुप. ठीक आहे. बघा, सगळे कार्बन इथे sp3 हायब्रिडाइज्ड आहेत. येस. इथं मात्र काय आहेत, दोन्ही हायड्रोजन आहेत. ठीक आहे. येस. हा कार्बन सुद्धा कसा आहे, sp3 हायब्रिडाइज्ड आहे. पण ग्रुप कसे आहेत बाळांनो, सेम ग्रुप आहेत. डिफरंट आहेत का, नाही. हा कार्बन, प्रत्येक कार्बन sp3 हायब्रिडाइज्डच आहे. हा सुद्धा sp3 आहे, पण दोन्ही ग्रुप्स कसे आहेत, सेम आहेत. सो इट विल नॉट शो GI, दॅट इज जॉमेट्रिकल आयसोमरिझम. समजलं. येस. सेकंड बघा, आता 2 sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन असले पाहिजेत ॲटलिस्ट त्याच्याकडं. ठीक आहे. आणि त्याच्यावरती 2 डिफरंट ग्रुप असले पाहिजेत. ठीक आहे. हा कार्बन बघा, एस इथं 2 डिफरंट ग्रुप आहेत, एक CH3 आहे, एक H आहे. एस इथं सुद्धा काय डिफरंट ग्रुप आहेत, एक CH3 आहे, H आहे. एस इट विल शो जॉमेट्रिकल आयसोमरिझम. डेफिनेटली इट विल शो. एस. हा बघा, ॲटलिस्ट 2 sp3 असले पाहिजे. ह्याच्यामध्ये सगळेच काय आहेत, sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन आहेत. आणि एस प्रत्येक sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनवरती 2 डिफरंट ग्रुप आहेत. डेफिनेटली इट विल शो GI, जॉमेट्रिकल आयसोमरिझम. अँड फोर्थ, येस इथं सुद्धा काय सगळे sp3 हायब्रिडाइज्डच कार्बन आहेत. येस. आणि प्रत्येक कार्बनवरती 2 डिफरंट ग्रुप आहेत. इट विल ऑल्सो शो GI, दॅट इज जॉमेट्रिकल आयसोमरिझम. समजलं हे. येस. आणि कसे शो करतात हे नोन आहे तुम्हाला. ठीक आहे ना. एक वेळेस अबो दी प्लेन घ्या, एक वेळेस बिलो दी प्लेन घ्या, दोन्ही ग्रुप्स. ठीक आहे. सपोज हा असा कंपाऊंड आहे. येस. एका कार्बनवरती CH3 अबो दी प्लेन घ्या, H बिलो दी प्लेन घ्या. येस.
दुसऱ्या कार्बनवरती सुद्धा, इथं कार्बनवरती आहे कन्सिडर करा, CH3 अबो दी प्लेन घ्या आणि H बिलो दी प्लेन घ्या. हा काय झाला सिस, सेम ग्रुप्स ऑन सेम साइड. ठीक आहे. ट्रान्स घेते वेळेस काय कराल, सेम ग्रुप्स अपोजिट साइडला घ्या. दिस इज ट्रान्स. समजलं, सिस ट्रान्स. असं काय प्रत्येकासाठी करू शकताय तुम्ही. आलं का लक्षात हे. ठीक आहे. बघा आणखीन एक दाखवतो तुम्हाला. सपोज ठीक आहे, हा सायक्लोब्युटेन आहे, त्याच्यावरती काय आहेत ग्रुप्स आहेत. सपोज CH3, प्रत्येक CH3 एक वेळेस अबोधी प्लेन घेऊ शकताय आणि एक एक चेंज करत जा परत. हा काय झाला बळानो, सिस. का, प्रत्येक CH3 काय आहे, अबोधी प्लेन आहे. समजते का. येस. आता मात्र काय करू शकताय तुम्ही, येस, हे ग्रुप्स किंवा त्याची पोझिशन काय करू शकताय, चेंज करू शकताय. ठीक आहे ना. येस, हा ग्रुप ॲज इट इज ठेवतो मी, CH3H. एक कुठलाही चेंज करा. सपोज इथला मी चेंज केला CH3 आणि बाकीचे ॲज इट इज ठेवा. ठीक आहे ना. येस. आता हे दोन एकमेकाचे काय झाले, सिस ट्रान्स आयसोमर्स. ठीक आहे. हा सिस फॉर्म असेल तर हा काय असणार आहे, ट्रान्स असणार आहे. ठीक आहे. दुसरा ड्रॉ करू शकताय, त्याच्या किती आयसोमर्स येतील तेवढे ड्रॉ करू शकता तुम्ही. ठीक आहे. किंवा डार्क लाईन आणि काय वेज लाईन, सॉरी काय म्हणू शकतो त्याला, डॉटेड लाईन दाखवू शकताय तुम्ही. ठीक आहे ना. येस. सपोज मी ही दोन, ओके, हा ग्रुप आहे ॲज इट इज ठेवला, हा ग्रुप ॲज इट इज ठेवला. हा ग्रुप मी डाऊनला देतो, CH3. हा ग्रुप सुद्धा डाऊनला देतो. ठीक आहे ना. H. येस, डेफिनेटली हा डिफरंट आहे दॅन दिस वन. ह्याच्यापेक्षा पण हा डिफरंट आहे. येस, डेफिनेटली हा काय करतो, ज्योमेट्रिकल आयसोमरिझम दाखवतो विथ दिस कंपाऊंड, विथ दिस कंपाऊंड. समजलं ना. येस. आणखीन काय करू शकता तुम्ही, तिन्ही ग्रुप खाली घेऊ शकताय, एक वर घेऊ शकताय. अशा नंबर ऑफ आयसोमर्स तुम्ही ड्रॉ करू शकताय. फक्त काय सेम नाही आले पाहिजेत. तसंच काय, येस, ह्या ठिकाणी घेऊ शकताय. येते का लक्षात हे. येस. फक्त काय ह्या ठिकाणी करू शकत नाही, कारण काय, हे दोन्ही ग्रुप काय आहेत, सेम आहेत. ते कसे असले पाहिजेत, डिफरंट असले पाहिजेत. समजलं हे. येस. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. ठीक आहे. इथं कॅन नॉट शो असं विचारलं होतं, म्हणजे फर्स्ट जो ऑप्शन होता, ओके, येस, तोच फक्त सिस ट्रान्स आयसोमरिझम किंवा ज्योमेट्रिकल आयसोमरिझम दाखवत नव्हता. ठीक आहे ना. नेक्स्ट बघा, द ज्योमेट्रिकल आयसोमरिझम इज शोन बाय, द ज्योमेट्रिकल आयसोमरिझम इज शोन बाय. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे बाळांनो, ठीक आहे. सेकंड आहे, ठीक आहे. थर्ड आहे, आणि फोर्थ आहे, ठीक आहे. ऑब्झर्व करा आता हे ऑप्शन्स. काय विचारलं, द ज्योमेट्रिकल आयसोमरिझम इज शोन बाय. कुठला असा कंपाऊंड आहे जो की काय GI दाखवतो, ज्योमेट्रिकल आयसोमरिझम दाखवतो. रिक्वायरमेंट काय आहे, येस, रिस्ट्रिक्टेड, ओके, रोटेशन सिस्टीम वरती दोन काय असले पाहिजेत, डिफरंट, ओके, ग्रुप्स असले पाहिजेत. ठीक आहे ना, प्रत्येक कार्बनवरती. ठीक आहे. ही सिस्टीम घेऊया आता. इथं डबल बॉन्ड आहे बाळांनो. ठीक आहे. रिंगवरती तर 2 sp3 कार्बन कुठं नाही आहेत, एकच sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन आहे. काय असले पाहिजेत, रिंगवरती 2 sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन असले पाहिजेत. कशासाठी, GI साठी. मग इथं रिंग GI दाखवू शकते का, नाही.
का? कारण एकच sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन आहे येस, ज्याच्यावरती दोन डिफरंट काय आहेत सबस्टिट्युएंट. इथं येस ही डॅश म्हणजे काय आहे मिथाइल ग्रुप आहे, दिस इज CH3. आणि इथं आणखीन एक काय आहे बाळांनो हायड्रोजन आहे, जो इनव्हिजिबल दाखवला जातो, समजते ना? येस, बाकीचे sp3 आहेत पण त्याच्यावरती डिफरंट ग्रुप नाही आहेत. ठीक आहे ना? आणखीन एक असलं असतं sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन तर तो काय GI दाखवू शकला असता, पण रिंगमुळे इथं GI नाही. ठीक आहे, डबल बॉन्डमुळे आहे का चेक करा. येस, डबल बॉन्डेड कार्बनवरती दोन्ही ग्रुप डिफरंट असले पाहिजेत. ठीक आहे, इथं दोन्ही ग्रुप्स कसे आहेत सेम आहेत, सो इट विल नॉट शो GI. समजलं ना? येस, नेक्स्ट बघा, इथं सुद्धा रिंगमध्ये ओके रिंगवरती दोन sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन आहेत. ओके, पण काय त्याच्यावरती दोन डिफरंट ग्रुप नाहीत, एकच असा sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन आहे येस ज्याच्यावरती काय आहेत दोन डिफरंट ग्रुप आहेत. आणखीन एक पाहिजे, हा कसा आहे sp2 हायब्रिडाइज्ड आहे, डबल बॉन्डेड आहे ना. येस, हा कसा आहे sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन आहे. ठीक आहे ना? काय रिक्वायरमेंट आहे sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन, पण तसे दोन आहेत का नाही, एकच आहे. लक्षात आलं ना? येस, मी ह्या डबल बॉन्डमुळे GI दाखवू शकतो का बघा, नाही. इथं दोन डिफरंट ग्रुप आहेत का, नाही. दोन्ही कशा आहेत सेम ग्रुप आहेत, सो इट विल नॉट शो GI. आलं लक्षात हे? येस, रिंगमुळे इथं सुद्धा काय GI ओके येस फॉर्म होत नाही, किंवा काय रिंगमुळे हा कंपाऊंड GI दाखवू शकत नाही. का? रिझन सेम, तिथं दोन sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन नाहीत ज्याच्यावरती येस दोन डिफरंट ग्रुप आहेत. लक्षात येते का बघा, हे सगळे sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन आहेत पण दोन डिफरंट ग्रुप नाही आहेत. इथं सगळे काय आहेत हायड्रोजन हायड्रोजन हायड्रोजनच आहेत. ठीक आहे, पण इथं आहे HCH3, हे दोन डिफरंट ग्रुप आहेत बाळांनो. ओके, पण लागतात किती, दोन sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन आणि दोन डिफरंट ग्रुप लागतात. ठीक आहे, म्हणजे इथं जर ॲटलिस्ट वन मिथाइल ग्रुप असला असता तर तो काय शो केला असता, पण काय एकच आहे, इट विल नॉट शो ड्यू टू रिंग. ठीक आहे, येस, ड्यू टू डबल बॉन्ड ओके कार्बन मुळे ओके किंवा डबल बॉन्डेड सिस्टीममुळे तो GI दाखवू शकतो का बघा. येस, इथं दोन डिफरंट ग्रुप आहेत. येस, इथं आहेत का चेक करावं लागेल तुम्हाला. येस, इथं चेक करण्यासाठी काय करा, रीड करा रिंगला. ठीक आहे, इथं काय आहे CH2 SCH, पुढं काय CH3 आहे, इथं CH2 रीडिंग तर सेम यायला लागली. रीडिंग जर सेम येत असेल तर काय इट विल नॉट शो GI ड्यू टू ओके दिस डबल बॉन्ड. ह्या कार्बनवरती दोन डिफरंट ग्रुप नाहीत, सेम आहेत. समजलं ना? रीडिंग इथून जर रीडिंग केलं सेम येते, रीडिंग इथून रीडिंग केलं सेम येते बाळांनो. CH2 CH3. ठीक आहे ना, CH2 CH3 सेमच आहे, सो इट विल नॉट शो GI. इथं चेक करा आता, रिंगमुळे GI दाखवतो का, नाही. ठीक आहे ना? येस, डबल बॉन्डेड कार्बनमुळे चेक करा आता. येस, इथं दोन डिफरंट ग्रुप आहेत, इथं आहेत का, रीडिंग करा परत. CH2 CH, बरोबर आहे ना, CH2 चेक करा, CH2 इकडं CH2 येस, रीडिंग डिफरंट आहे. लक्षात येते का? येस, इथं डायरेक्ट CH2 आहे, इथं CH2 ओके CH आहे. इट मीन्स येस ह्या कार्बनवरती दोन काय आहेत डिफरंट ग्रुप आहेत, सो इट विल शो GI. आलं लक्षात? येस, कुठला कंपाऊंड GI दाखवतो हे कशावर डिपेंड आहे, येस त्या दोन डिफरंट ग्रुपवरती डिपेंड आहे. समजलं का? रिंगवरती रिक्वायरमेंट काय आहे, रिंगवरती बाळांनो केस दोन sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन असले पाहिजेत आणि त्याच्यावरती दोन डिफरंट ग्रुप असले पाहिजेत. हा GI दाखवतो का, नाही दाखवत, कारण काय प्रत्येक कार्बनवरती दोन काय आहेत हायड्रोजन आहेत. हा GI दाखवतो का, नाही दाखवत. का? कारण काय येस इथं sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन तर आहेतच, पण एकच काय आहे असा कार्बन आहे ज्याच्यावरती दोन डिफरंट ग्रुप आहेत. मग तिथं काय असले पाहिजे, दोन कार्बन असले पाहिजे ज्याच्यावरती दोन डिफरंट ग्रुप असले पाहिजेत. ठीक आहे, हा दाखवतो का, येस डेफिनेटली इट शोज GI. समजलं हे? येस, म्हणजे काय की तिथं दोन sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन विथ येस प्रत्येक कार्बनवरती दोन डिफरंट ग्रुप असले पाहिजेत. अंडरस्टूड? ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. The E isomer is R. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे F C डबल बॉन्ड C
HBr, ठीक आहे, Cl. सेकंड आहे CH3, C डबल बॉन्ड C, CH3, H. थर्ड आहे HC, CH3, C, C2H5, CH, CH3 टेकन ट्वाइस. आणि फोर्थ आहे ड्यूटेरियम, CH डबल बॉन्ड C, CHO, COO, CH3. ई आयसोमर ओळखायचं आहे आपल्याला. ई म्हणजे काय, सेम ग्रुप किंवा काय सेम प्रायोरिटी ग्रुप कसे असले पाहिजेत, अपोजिट साईडला असले पाहिजेत. सेम प्रायोरिटी ग्रुप. तिथं प्रायोरिटी ठरवावं लागेल तुम्हाला ऑन द बेसिस ऑफ ॲटॉमिक नंबर. हायर द ॲटॉमिक नंबर, हायर इज द प्रायोरिटी. ठीक आहे. येस, ह्या दोन्हीमध्ये ॲटॉमिक नंबर कोणाचा हायर आहे, क्लोरीनचा. त्याच्यानंतर मग कोणाचा, फ्लोरीनचा. ठीक आहे ना. सो फर्स्ट प्रायोरिटी ग्रुप इज क्लोरीन, देन फ्लोरीन. ह्या दोन्हीमध्ये ब्रोमिनचा. आणि हा सेकंड प्रायोरिटी ग्रुप. दिस इज झेड आयसोमर, झेड. ठीक आहे. आता इथं दोन्ही हायड्रोजन आहेत. सो दिस इज फर्स्ट प्रायोरिटी ग्रुप, दिस इज सेकंड प्रायोरिटी ग्रुप, दिस इज फर्स्ट प्रायोरिटी ग्रुप, दिस इज सेकंड, दिस इज अगेन झेड. ठीक आहे ना. प्रायोरिटी ऑर्डर द्यायचं आहे तुम्हाला. ओके. आता ह्या दोन्हीमध्ये कन्सिडर करूया. इथं कार्बन आहे, येस डेफिनेटली फर्स्ट प्रायोरिटी ग्रुप, आणि दिस वन इज सेकंड प्रायोरिटी ग्रुप. आता ह्या दोन्हीमध्ये प्रायोरिटी कसं देणार बघा. इथं दोन कार्बन आहेत. अगोदर कार्बन कार्बन सेमच आहे. काय करावं लागेल, नेक्स्ट इथं कार्बन आहे आणि हायड्रोजन आहे. नेक्स्ट इथं मात्र काय आहे, दोन कार्बन आहेत. इथं टेकन ट्वाइस दिले ना. येस, इथं दोन कार्बन, इथं टोटल किती झाले, 3 कार्बन. समजलं ना. येस, हे सुरुवातीचे एक एक कार्बन, म्हणजे हे स्ट्रक्चर असं आहे बळानो. कार्बन डबल बॉन्ड कार्बन. येस, इथं काय आहे, CH2 CH3, आणि इथं काय आहे, CH CH3 CH3. करेक्ट ना. येस, दिस इज H and this one is CH3. हा फर्स्ट प्रायोरिटी ग्रुप, हा सेकंड प्रायोरिटी ग्रुप. आता ह्याच्यामध्ये ह्या दोन्हीमध्ये जो मोर बल्की आहे तो फर्स्ट प्रायोरिटी ग्रुप, आणि हा काय, सेकंड प्रायोरिटी ग्रुप. समजलं ना. येस, कारण इथं सहज सहज दिसते की येस मोर कार्बन आहेत ॲज कम्पेअर टू दिस वन. अंडरस्टूड. ठीक आहे. मग हा सुद्धा काय झाला आता, झेड आयसोमर. सेम प्रायोरिटी ग्रुप ऑन सेम साईड. ओके. हा ड्यूटेरियम आहे, मास हायर आहे ड्यूटेरियमचा. सो इट इज अ फर्स्ट प्रायोरिटी ग्रुप. ॲटॉमिक नंबर दोन्हीचा सेम आहे बाळांनो. ड्यूटेरियमचा आणि हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर सेम आहे. तिथं नोट करून ठेवा. इफ isotopes are present, नोट करा, if isotopes are present on same carbon, then the priority order is decided on the basis of its atomic mass. लक्षात आलं का. if isotopes are present on the same carbon, then priority order is decided, okay, on the basis of its atomic mass. समजलं. येस, हे दोन एकमेकाचे आयसोटोप्स आहेत. हा ड्यूटेरियम आहे, हा हायड्रोजन आहे. सो ड्यूटेरियम, ओके, येस, ड्यूटेरियमला काय जाते, फर्स्ट प्रायोरिटी. येस, आणि हायड्रोजनला सेकंड प्रायोरिटी. ओके. आता इथं अल्डिहाइड ग्रुप आहे आणि इथं काय आहे, एस्टर ग्रुप आहे बाळांनो. ठीक आहे ना. अल्डिहाइड अँड एस्टर. ठीक आहे. आता ही सिस्टीम कशी आहे चेक करा अगोदर. ठीक आहे. C डबल बॉन्ड OH, आणि इथं काय आहे, C डबल बॉन्ड O. पुढं काय आहे, CH3. सहज सहज समजते की बाबा इथं फॅन्टम ॲटम्स येतील. कार्बन किती ऑक्सिजनला अटॅच आहे, आता इथं 3. इथं डबल बॉन्डेड ऑक्सिजन आहे ना. येस, काय कन्सिडर करायचं, 2 ऑक्सिजन कन्सिडर करायचे. 2 आणि 1 3. इथे किती ऑक्सिजनला अटॅच आहे, डबल बॉन्ड जरी असला ओके तरी काय 2च ऑक्सिजनला अटॅच आहे. येस, एक डबल बॉन्ड म्हणजे किती कन्सिडर करायचे, इथं 2 ऑक्सिजन कन्सिडर करायचे. समजलं ना. सो दिस इज हायर प्रायोरिटी ग्रुप, फर्स्ट आणि काय सेकंड. ठीक आहे. आता बघा सेम प्रायोरिटी ग्रुप कशा आहेत, अपोजिट साईडला. सो इट इज कॉल्ड एज अ ई आयसोमर. ई. समजलं बाळांनो हे. ओके. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आता. Which of the following is seen isomer? Which of the following
इज सीन आयसोमर. सीन ओळखायचा आहे बाळांनो तुम्हाला, ठीक आहे ना. येस, त्याच्यामध्ये फर्स्ट आहे डबल बॉन्ड एन ओ एच. सेकंड आहे पीएच. पीएच म्हणजे फिनाइल ग्रुप. फिनाइललाच C6H5 लिहू शकतो किंवा काय असे बेन्झीन रिंग लिहू शकतो. दिस इज फिनाइल ग्रुप. पीएच मीन्स दिस वन. Me double bond N OH. Third HCET double bond N OH. And fourth one HCPH double bond N OH. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज सीन आयसोमर म्हणलंय. सीनसाठी रिक्वायरमेंट काय आहे बाळांनो. ओके, आता हे जनरली कशाचे, कीटोनचे आणि अल्डिहाइडचे काय आहेत, ऑक्झाइम्स आहेत. ठीक आहे. इथं दोन्ही ग्रुप सेम आहेत ना. ठीक आहे. इट विल नॉट शो GI. तो GI दाखवत नाही. सीन किंवा अँटी तो तिथं दाखवत नाही, कारण तिथं दोन ग्रुप कशा आहेत, सेम आहेत. एक कॅन्सल झाला. आता ह्या तिन्हीमध्ये बघा, ठीक आहे, हा अल्डिहाइडचा आहे बरोबर आहे ना. OH आणि H कशा आहेत बाळांनो, सेम साईडला, म्हणून हा काय झाला, सीन झाला. आलं लक्षात. आता इथं डिसाईड करता येते का तो सीन आहे का अँटी आहे. येस, इथं काय म्हणू शकताय, सीन विथ रिस्पेक्ट टू मिथाइल अँड अँटी विथ रिस्पेक्ट टू फिनाइल. सीन विथ रिस्पेक्ट टू मिथाइल आणि अँटी विथ रिस्पेक्ट टू फिनाइल. समजलं. येस, एकच सांगू शकतो आपण इथं की हा सीन आहे. का, कारण हायड्रोजन आणि OH कशा आहेत, ऑन सेम साईड. इथं डिसाईड करू शकतो का. येस, करू शकतो, पण हा कसा आहे, अँटी आहे. हायड्रोजन आणि OH कशा आहेत, अपोजिट साईडला. ठीक आहे. रिमेनिंग काय असते बाळांनो, इथे एक पेअर असते, इलेक्ट्रॉन पेअर, जी दाखवली जात नाही, इनव्हिजिबल फॉर्म मध्ये असते. समजलं ना. एक पेअर असते तिथं, तुम्हाला दिली जात नाही. लक्षात येते ना. हे मी तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी लिहिलं इथं. लक्षात आलं हे. येस, दिस इज सीन अँड दिस इज अँटी. इथं डिसाईड करू शकत नाही. इथं काय लिहाल तुम्ही, सीन विथ रिस्पेक्ट टू मिथाइल, अँटी विथ रिस्पेक्ट टू फिनाइल. अंडरस्टूड. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे. येस, बघा बाळांनो. द करेक्ट ऑर्डर for a given pair of isomers is, for a given pair of isomers is. करेक्ट ऑर्डर ओळखायचे तुम्हाला. फर्स्ट आहे CH3CH डबल बॉन्ड CH3H is greater than CH3CH डबल बॉन्ड CH3. ही कोणासाठी दिली ऑर्डर, मेल्टिंग पॉईंटसाठी. मेल्टिंग पॉईंट खूप महत्त्वाचं आहे हे. येस, अशा टाईपचे विचारतात क्वेश्चन्स बाळांनो, JEE नीटला. ठीक आहे ना. येस, सेकंड HCCOOH डबल बॉन्ड CCOOH इज लेस दॅन. ठीक आहे. HCCOOH डबल बॉन्ड CCOOH. डायपोल मुवमेंट. ठीक आहे. आजच्या पॉईंटवरच क्वेश्चन आहे हा. ठीक आहे. HCCl डबल बॉन्ड CClH इज ग्रेटर दॅन ClCH डबल बॉन्ड CClH. दिस इज फॉर बॉइलिंग पॉइंट. लास्ट वन CH3CH डबल बॉन्ड CHCOOH is greater than CH3CH double bond CCOOH
H. ठीक है, yes, it is for water solubility. Water solubility. Water solubility. Yes, बघा क्वेश्चन बाळांनो आता. The correct order of for a given pair of isomers is. करेक्ट ऑर्डर विचारले तुम्हाला. ठीक आहे, येस. पुढे त्याच्या प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत. ठीक आहे ना, आता स्टडी केला आपण प्रॉपर्टीज. येस, हा कसा आहे, सिस आहे आणि हा कसा आहे, ट्रान्स आहे आणि मेल्टिंग पॉईंटची ऑर्डर आहे असं सांगितले त्यांनी. ठीक आहे, वेदर दिस इज करेक्ट, नो. ट्रान्सचा मेल्टिंग पॉईंट काय असतो, हायर असतो एज कम्पेअर टू दी सिस. सो दिस इज इनकरेक्ट ऑप्शन. सेकंड, कशी असली पाहिजे होती ऑर्डर, येस, सिस इज लेस दॅन ट्रान्स अशी असली पाहिजे होती, पण काय सिस इज ग्रेटर दॅन ट्रान्स म्हणलंय. दिस इज इनकरेक्ट. ठीक आहे, सेकंड बघा, दिस इज सिस अँड दिस वन इज ट्रान्स. करेक्ट. डायपोल मुवमेंट सांगितले. येस, डायपोल मुवमेंट ओके कोणामध्ये हायर आहे सांगा बरं. डेफिनेटली सिसमध्ये ॲज कम्पेअर टू दी ट्रान्स. बरोबर आहे ना. ओके, इथं डायपोल मुवमेंट ओके हायर आहे ॲज कम्पेअर टू येस दिस वन. का, इथं डायपोल मुवमेंट काय होतो बाळांनो, कॅन्सल आउट होतो. समजलं ना. येस, इक्वल अँड अपोजिट डायपोल मुवमेंट आहे ते कॅन्सल आउट होतं. दिस इज रॉंग. समजलं ना. काय असलं पाहिजे होतं, सिस इज ग्रेटर दॅन ट्रान्स. थर्ड बघा, येस, हा ट्रान्स आहे, हा कसा आहे, सिस आहे आणि बॉइलिंग पॉईंट विचारले. येस, सिसचा बॉइलिंग पॉईंट हायर असतो एज कम्पेअर टू दी ट्रान्स. का, डायपोल मुवमेंट हायर आहे सिसमध्ये, ट्रान्समध्ये लोअर आहे. सो दिस इज अगेन इनकरेक्ट. तर लास्ट एकच ऑर्डर आहे. आता केअरफुली बघा बाळांनो इथं. येस, हा कसा आहे, येस ट्रान्स आहे आणि हा कसा आहे, सिस आहे, किंवा हा ई आहे बाळांनो. ओके, आणि हा काय आहे, झेड आहे, ई झेड. ठीक आहे. आता ऑर्डर काय असली पाहिजे, सॉलिबिलिटीची ऑर्डर कशी असली पाहिजे होती, सिस इज मोर सॉल्युबल दॅन ट्रान्स. पण महत्त्वाचा कन्सेप्ट काय आहे त्याच्यामध्ये, येस, सिसचा डायपोल मुवमेंट हायर असतो म्हणून काय, येस, सिसचा बॉइलिंग पॉईंट जास्त असतो बाळांनो. ठीक आहे ना. पण इथं दोन डिफरंट ग्रुप आहेत. केअरफुली बघा, दोन डिफरंट ग्रुप जर असतील बाळांनो ओके, तर काय तुम्ही डायपोल मुवमेंट बघायचं. ज्याचं डायपोल मुवमेंट हायर आहे ना ओके, त्याची सॉलिबिलिटी हायर. का, इंटरॅक्शन जास्त असतं त्याच्यामध्ये. इथं बघा आता, हा sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन आहे. कसा आहे, sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन. आणि हा कसा आहे बाळांनो, sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन. sp2 हायब्रिडाइज्ड, नोट करून ठेवा, sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह दॅन sp3. आपण पाहिलंय. ठीक आहे ना, सुरुवातीलाच पाहिलं होतं हे आपण. ठीक आहे, sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन काय असतो, मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह असतो एज कम्पेअर टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन. मग डायपोल मुवमेंटची डायरेक्शन काय असेल, टुवर्ड्स दिस. आता ही इकडं नाही आहे डायरेक्शन चेंज व्हायला लागली बाळांनो. इकडं जर डायरेक्शन राहिली असती ओके, तर काय त्याचा मेल्टिंग त्याची सॉलिबिलिटी हायर असली असती. ठीक आहे. इथं कोण आहे, तो पुढं ऑक्सिजन आहे. हा बॉन्ड कसा आहे, कसा असतो, COOH असा असतो. इथं ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे. सो द डायरेक्शन ऑफ डायपोल मुवमेंट इज लाईक दिस. बघा, ही डायरेक्शन काय आहे, टुवर्ड्स वन डायरेक्शन आहे. लक्षात येत आहे. येस, एका डायरेक्शनला डायपोल मुवमेंट आहे म्हणजेच काय, इलेक्ट्रॉन डेन्सिटी एका डायरेक्शनला मूव्ह व्हायला लागली. इट मीन्स इट हॅज अ हायर डायपोल मुवमेंट ॲज कम्पेअर टू. बघा इथं काय आहे, येस, ही डायरेक्शन आहे. अपोजिट आहे का बाळांनो, इक्वल अँड अपोजिट आहे का, नाही, अशी डायरेक्शन आहे. समजलं ना. ओके, ही डायरेक्शन आहे ती, आणि इथं मात्र काय, एकाच डायरेक्शनला आहे. येस, कुठे डायपोल मुवमेंट हायर असेल सांगा बरं. डेफिनेटली ह्या केसमध्ये जिथं हायर डायपोल मुवमेंट ओके, येस, तिथं काय, वॉटर सोलिबिलिटी हायर असणार आहे. येस, ज्यावेळेस तुम्हाला डायपोल मुवमेंटचा कन्सेप्ट येईल ना बाळांनो ओके, येस, ह्या गोष्टी क्लिअर होतील. ठीक आहे ना. आता क्लिअर झालं पाहिजे तरी सुद्धा थोडंफार. ठीक आहे ना. मी काय सांगितलं होतं, एका डायरेक्शनला डायपोल मुवमेंट जर असेल तर हायर असणार आहे तो ॲज कम्पेअर टू दी अपोजिट डायरेक्शन. समजते का. ही डायरेक्शन बघा क्रॉस व्हायला लागली. समजलं हे. सो ऑप्शन इज फोर्थ. हायर द डायपोल मुवमेंट, हायर इज द सॉलिबिलिटी. हे होतं रिगार्डिंग क्वेश्चन्स ओके ऑफ GI, दॅट इज जॉमेट्रिकल आयसोमरिझम. ठीक आहे ना. येस, टुडे विल स्टॉप हिअर. ओके, ऑल द बेस्ट.